दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी पंढरपूर या ठिकाणी ऐतिहासिक अशी धम्मक्रांती झाली। बहुजन बांधवांचा बौद्ध धम्म दीक्षा समारंभ अतिशय यशस्वीपणे संपन्न झाला। पंढरपूर हे बौद्ध पंढरी आहे। सम्राट चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी जे 84,000 बुद्ध विहार बांधले, त्यातील पंढरपूरचं विठ्ठल मंदिर हे बुद्ध विहार आहे आणि पंढरीचा पांडुरंग हा बुद्ध आहे। त्यामुळं या बौद्ध पंढरीमध्ये 5 एप्रिल 2026ला बहुजनांचा ऐतिहासिक बौद्ध धम्म दीक्षा समारंभ अत्यंत यशस्वीपणे संपन्न झाला। शोधाचाही महाशोध, बोधाचा महाबोध, शुद्धाचाही शुद्ध बुद्ध विठेवर। कारण पंढरपूर हे बौद्ध पंढरी आहे आणि बौद्ध पंढरीमध्ये 5 एप्रिल 2026ला बहुजन बांधवांचा भव्य असा अत्यंत यशस्वीपणे बहुजनाचा बौद्ध धम्म दीक्षा यशस्वीपणे संपन्न झाला। यामध्ये मराठा बांधव, ओबीसी बांधव, न्हावी बांधव, मातंग समाज, चर्मकार समाज, होलार समाज, धनगर समाज इत्यादी बहुजन बांधवांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन घर वापसी केली आणि ह्या ऐतिहासिक अशा धम्मक्रांतीच्या समारंभामध्ये पूर्वाश्रमीचे भंगी असणारे, भंगी समाजातून बौद्ध धम्माचा स्वीकार केलेले, भंगी समाजातून बौद्ध धम्माचा स्वीकार केलेले बौद्ध धम्म दीक्षित असे सत्यशोधक ओबीसी परिषदेचे राज्य संघटक आयुष्यमान आदरणीय अमरसिंग ढाका यांनी 22 प्रतिज्ञा दिल्या। काय बौद्ध धम्माच्या ह्या दीक्षा समारंभामध्ये पूर्वीच्या भंगी असणाऱ्या आणि आता बौद्ध धम्माचा स्वीकार केलेल्या माननीय आयुष्यमान अमरसिंग ढाका यांनी या ऐतिहासिक धम्मक्रांतीच्या समारंभामध्ये 22 प्रतिज्ञा दिल्या। भंगी समाजातून, भंगी जातीतून बौद्ध धम्म दीक्षित, बौद्ध धम्माचा स्वीकार केलेल्या सत्यशोधक ओबीसी परिषदेचे राज्य संघटक आदरणीय आयुष्यमान अमरसिंग ढाका यांनी बहुजनाच्या या धम्म दीक्षा समारंभामध्ये 22 प्रतिज्ञा दिल्या। पंढरपूरच्या या ऐतिहासिक धम्म सोहळ्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक आले। पंढरपूर तालुक्यातील खेड्यापाड्यातून लोक आले आणि या कार्यक्रमामध्ये मराठा समाज, मातंग समाज, चर्मकार समाज, होलार समाज, न्हावी समाज, ओबीसी समाज, धनगर समाज इत्यादी बहुजन बांधवांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन घर वापसी केली आणि या ऐतिहासिक बहुजनाच्या धम्म दीक्षा सोहळ्यामध्ये भंगी जातीतून, भंगी समाजातून बौद्ध धम्म स्वीकारलेले आणि बौद्ध धम्म दीक्षित आदरणीय आयुष्यमान अमरसिंग ढाका यांनी या कार्यक्रमामध्ये 22 प्रतिज्ञा दिल्या। हे कार्यक्रमाचं परिवर्तनशील असा हा संदेश आणि प्रेरणादायी ही घटना ही बहुजन समाजाला प्रेरणादायी अशी ही घटना आहे। खरं तर बौद्ध धम्म स्वीकारल्यानंतर जात विरघळून जाते। जातीतून बाहेर पडणं म्हणजे बौद्ध होणं, जातीच्या मानसिक गुलामीतून बाहेर पडणं म्हणजे बौद्ध होणं, चांगला माणूस बनणं म्हणजे बौद्ध होणं। या भंगी असा उल्लेख का करण्यात आला तर त्यातून आता ते बौद्ध धम्म, भंगी असू द्या, चर्मकार असू द्या, मातंग असू द्या, इतर धनगर असू द्या, न्हावी असू द्या, मराठा असू द्या, जातीतून बाहेर पडलेला माणूस एकदा बौद्ध बनल्यानंतर तो पुन्हा जातीचा राहत नाही, तो माणूस बनतो, तो बौद्ध बनतो। माणूस बनणं म्हणजे बौद्ध बनणं आणि म्हणून पूर्वाश्रमीचे हे का उल्लेख केला? पूर्वाश्रमीचे भंगी जातीतून बौद्ध धम्माचा स्वीकार केलेले आणि आता सत्यशोधक ओबीसी परिषदेचे राज्य संघटक म्हणून काम पाहत असलेले आयुष्यमान अमरसिंग ढाका यांनी या पंढरपूरच्या बहुजनाच्या धम्मक्रांतीच्या धम्मदीक्षा समारंभामध्ये 22 प्रतिज्ञा दिल्या। कारण त्या जातीमधील जातीला प्रेरणा मिळावी, त्या जातीला आपण माणूस असल्याची जाणीव व्हावी। बहुजन समाजाच्या प्रत्येक जाती घटकातील माणसाला आपण माणूस असल्याची जाणीव व्हावी, आपण मूळचे बौद्ध आहोत याची जाणीव व्हावी। म्हणून हा
उल्लेख करण्यात आलेला आहे. कारण बौद्ध धम्म दीक्षा घेतल्यानंतर, बौद्ध धम्मात आल्यानंतर महासागर बनतो. जातीचे डबके, जातीच्या नद्या नाल्या ओढे हा विरघळून जाते आणि त्याचा महासागर बनतो. पण हा उल्लेख याच्यासाठी केलेला आहे की यातून भंगी समाजानं नव्हे, भंगी जातीतील माणसांनीच नव्हे, तर बहुजन समाजाच्या जातीच्या प्रत्येक माणसाने बांधवांना याची प्रेरणा भेटावी, यासाठी हा उल्लेख करण्यात आलेला आहे. आणि पुन्हा एकदा मी सांगतो की पंढरपूरच्या 5 एप्रिल 2026च्या पंढरपूर बौद्ध पंढरीमध्ये बहुजन समाजाच्या बौद्ध धम्म दीक्षा समारंभामध्ये भंगी समाजातून बौद्ध धम्म दीक्षित आयुष्यमान अमरसिंग ढाका यांनी 22 प्रतिज्ञा दिल्या. त्याचा हा छोटासा व्हिडिओ आणि काय फोटो आणि व्हिडिओ मी आपल्यासाठी शेअर करत आहे. दया करीन व त्यांचे लालन पालन करीन. मी चोरी करणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी खोटे बोलणार नाही, मी दारू पिणार नाही. प्रज्ञाशील आणि करुणा या बुद्ध धम्माच्या 3 तत्वांची सांगड घालून मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. मी रामकृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. मी गौरी, गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. 4 देवाने अवतार घेतले यावर माझा विश्वास नाही. बुद्ध हा विष्णूचा अवतार होय, हा खोटा आणि खरंच प्रचार होय असे मी मानतो. मी श्राद्ध पक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही. मी बौद्ध धम्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही. मी कोणतेही क्रियाक्रम ब्राह्मणांच्या हातून करून घेणार नाही. सर्व मनुष्य मात्र समान आहेत असे मी मानतो. मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करेन. मी भगवान बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करेन. मी भगवंताने सांगितलेल्या 10 पारमिता पाळीन. मी सर्व प्राणी मात्रावर दया करीन व त्यांचे लालन पालन करीन. मी चोरी करणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी खोटे बोलणार नाही, मी दारू पिणार नाही. प्रज्ञाशील आणि करुणा या बुद्ध धम्माच्या 3 तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन चालवेन. मी माझ्या जुन्या मनुष्य मात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या आणि मनुष्य मात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग करतो व बौद्ध धर्माचा
स्वीकार करतो तोच सधम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे. माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो. मी इतपत बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो. साधू साधू साधू. तथागत गौतम बुद्धांचा, सम्राट अशोकांचा, राजर्षी शाहू महाराजांचा, महामानव पंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महामानव पंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जय भीम, जय भीम, जय भीम. भगवान गौतम बुद्धांचा, भगवान गौतम बुद्धांचा, धम्म क्रांतीचा. सगळ्यांनी बसून घ्यायचं खाली.